आत्ताची मोठी बातमी. उद्धव ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलं. ज्याला जायचंय त्याने खुशाल जावं, त्याचं भलं व्हावं असंच मी म्हणेन. आजचा दिवस माझा नाही, पण उद्याचा दिवस माझा नक्की आहे. तोपर्यंत सोसावं लागेल, सहन करावं लागेल, हे उद्धव ठाकरेंचं वक्तव्य आहे. खासदारांच्या बैठकीतलं जे बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेले त्यांना पश्चाताप होईल, पण त्यावेळी वेळ गेलेली असेल. 4 वर्षांपूर्वी 40 आमदार फुटले. मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. मी पण त्यांच्या घोटाळ्याचा फाईल तयार करून 40 आमदारांवर दबाव टाकला असता. पण ज्यांना जायचं आहे त्यांना जोर जबरदस्तीने हात धरून थांबवण्यात काय अर्थ, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. त्या शिंदेला चोरी करूनच पुढे जाता येईल. सगळं चोरीचं आहे. जाणाऱ्या नालायकांनी राजीनामा देऊन बाहेर पडले पाहिजे. जनतेने शिंदे विरोधात मतदान केले. त्याच शिंदेला शरण जाणे मतदारांचा अपमान आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे एक मोठे नेते यांनी एक मोठं विधान केलं की पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 7 खासदार हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत येणार. मग झालं काय? मग आजच्या उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीला खासदार उपस्थित होते का नव्हते? ऑपरेशन टायगरचा बार फुसका निघाला की काय? पाहूयात आपण या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, गेले 15 दिवस पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर याची चर्चा जोरदार सुरू आहे. खरं तर ती गेल्या 8 महिन्यापासून सुरू आहे, पण ना एकही खासदार आतापर्यंत फुटलेला आहे ना काही. पण गेल्या 15 दिवसापासून मात्र ही चर्चा जोरात रंगली. याचं कारण असं आहे, कारण लगेच लक्षात येईल तुमच्या. पश्चिम बंगालमध्ये सत्ता भाजपची आली, तृणमूल काँग्रेस फुटली. तृणमूल काँग्रेसचे जवळपास 19 ते 20 खासदार यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि इकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे धाबे दणाणले. मग आता अशा वेळी चर्चा तर घडवली पाहिजे. मग एकनाथ शिंदेचे अनेक मंत्री, अनेक नेते चर्चा सुरू करायला लागले की ऑपरेशन टायगर संपलेलं नाही. पुढच्या काही दिवसात उद्धव ठाकरेंचे 7 खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये येणार. अशा चर्चा हळूहळू सुरू झाल्या आणि त्यामुळे असं वाटायला लागलं की खरंच उद्धव ठाकरेंचे खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का? आता या सगळ्या पार्श्वभूमीवर, म्हणजे या सगळ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज खासदारांची एक बैठक बोलवली. आता ती बैठक बोलवणं हे अनिवार्य असतं. एक तर मुळामध्ये 2 ते 3 महिन्यानंतर अशा पद्धतीने एक खासदारांची बैठक होत असते. त्याप्रमाणे ही बैठक आहे. पण मुळामध्ये आज सकाळपासून चर्चा सुरू झाली की या बैठकीला खासदार किती उपस्थित राहणार, कोण कोण येणार, उपस्थित राहणार की नाही येणार. म्हणजे जे राहणार नाहीत ते लगेचच याचा अर्थ एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाणार का, ही चर्चा आज सकाळपासून सुरू झाली. त्यात पहिली बातमी समोर आली ती म्हणजे काल संध्याकाळपासून शिर्डीचे जे खासदार आहेत, माझ्या मते भाऊसाहेब वागचौरे, हे काल संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहे. आज सकाळीही त्यांचा फोन लागत नव्हता. त्यामुळे वागचौरे आता या बैठकीला येणार की नाही ही चर्चा खमंगपणाने सुरू झाली. मातोश्रीवर काय झालं तर अगदी पहिल्यांदा येऊन धडकले ते राजाभाऊ वाजे. राजाभाऊ वाजे हे नाशिकचे खासदार आहेत. ते पहिल्यांदा आले. मग अनिल देसाई आले. त्याच्या पाठोपाठ अरविंद सावंत आले. अरविंद सावंत दक्षिण मुंबईचे खासदार. आता मुंबईतले आणखीन खासदार कोण आहेत तर ते म्हणजे संजय दिना पाटील. आता संजय दिना पाटीलांच्या विषयी सुद्धा चर्चा सुरू आहे. त्यामुळे ते येणार की नाही याच्या चर्चा रंगल्या. 12:30, पाऊण आणि 1 वाजता हळूहळू चित्र स्पष्ट होत गेलं की उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीला जवळपास सगळ्याच खासदारांनी उपस्थिती लावली. आता याच्यामध्ये थोडासा एक उपस्थिती लावली म्हणजे प्रत्यक्ष सगळेच खासदार मुंबईत आले नाहीत, पण काही खासदारांनी ऑनलाईन उपस्थिती लावली. आता ती कोणी लावली, त्याच्या मागची कारण काय आहेत ती आपण समजून घेऊयात. आता मुळामध्ये एकूण खासदार किती आहेत? 9 खासदार आहेत. म्हणजे तुम्हाला मी जसं सांगितलं की भाऊसाहेब वागचौरे जे शिर्डीचे खासदार आहेत, संजय जाधव परभणीचे खासदार आहेत, संजय देशमुख हे यवतमाळचे खासदार आहेत, नागेश पाटील अष्टीकर हिंगोलीचे खासदार आहेत, राजाभाऊ वाजे नाशिकचे खासदार आहेत, अनिल देसाई मुंबई, अरविंद सावंत मुंबई, संजय दिना पाटील
मुंबई उत्तर पूर्व आणि ओमराजे निंबाळकर धाराशिव असे एकूण 9 खासदार आहेत. आता या 9 खासदारांपैकी मुंबईमध्ये बैठकीला प्रत्यक्ष हजेरी कोणी लावली तर 4 खासदारांनी लावली. जी नावं मी घेतली, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे आणि संजय दिना पाटील. बरोबर, म्हणजे ही 4 लोक जी आहेत ही प्रत्यक्ष बैठकीला हजर राहिले. आता जे 5 लोक आहेत ते ऑनलाईन पद्धतीने बैठकीला त्यांनी हजेरी लावली, ते गैरहजर नाही राहिले. म्हणजेच काय, 9 खासदारांपैकी 9च्या 9 खासदार, त्यातले 4 खासदार प्रत्यक्ष, 5 खासदार ऑनलाईन असे उपस्थित राहिले. हे बघा, नाराजी असू शकते, शेवटी पक्ष आहे, 9 खासदार आहेत. आपण एका घरामध्ये देखील 5-6 मंडळी जेव्हा वावरत असतो तेव्हा एखाद दुसरा नाराज होतोच की, पण ती नाराजी वडीलधारी माणसं दूर करतात, त्यांना जे हवं नको ते बघतात. त्याप्रमाणे आज खासदारांच्या मनामध्ये काही गोष्टी घेऊन काही प्रश्न असू शकतात, काही नाराजी असू शकते. पण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये इतकी घाई झाली आहे की जणू काही 7 खासदार हे गुडघ्याला बाशिंग लावून आता तयारच आहेत की आम्ही चाललो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये. आज एक लक्षात घ्या, गेले ही चर्चा 8 महिन्यापासून सुरू आहे. मग एक खासदार सुद्धा का नाही गेला? जर खासदार तयार आहेत, तुमच्याकडे ते येणार आहेत असं तुम्ही म्हणताय, तुमच्या बरोबर ते भेटताय तुम्हाला, असं जर सगळं तुमचं म्हणणं आहे, तर मग एकही खासदार का नाही आतापर्यंत आला? एक लक्षात घ्या, जर एखाद 2 खासदार हे एकनाथ शिंदेंना सुद्धा नको आहेत, या एखाद 2 खासदारांनी एकनाथ शिंदेंचं काही होणार नाही. एकनाथ शिंदेंना जर का आपल्या पक्षाचा विस्तार करायचा आहे, एकनाथ शिंदेंना आपल्या पक्षाचं जर का वजन वाढवायचं आहे महायुतीमधलं, आणि केंद्रामध्ये भाजपच्या पक्षश्रेष्ठींसमोर जर आपलं वजन वाढवायचं असेल, तर त्यांना 1-2 खासदार नको आहेत, त्यांना हवेत कमीत कमी 6 ते 7 खासदार. कारण तरच दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या जातील. मग कधी एकनाथ शिंदे नाराज झाले तर ते अमित शहा कसं त्यांची समजूत काढतात, पण आता अमित शहा समजूत काढतील का नाही याची भीती एकनाथ शिंदेंना वाटते. का तर आता भाजपकडे तृणमूल काँग्रेसचे जवळपास 20 खासदार गेलेले आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदेच्या त्यांच्याकडे असणाऱ्या 7 खासदारांची अमित शहांना तशी गरज नाहीये. म्हणजे तुम्ही राहा बरोबर, पण आता सगळ्याच गोष्टी तुमच्या ऐकल्या जातील असंही नाहीये. त्यामुळे एकनाथ शिंदेंना कमीत कमी 6 ते 7 खासदारांची गरज आहे. म्हणजे आपल्याकडे एक 13-14 खासदारांचं बळ झालं की आपल्याला राज्यामध्ये सुद्धा आपली बार्गेनिंग पॉवर वाढते, आपल्याला जे करायचंय ते करता येऊ शकतं. केंद्रामध्ये सुद्धा जे पक्षश्रेष्ठी आहेत, अमित शहा जे आहेत भाजपचे, त्यांच्यासमोर आपल्याला आपलं गाऱ्हाणं मांडता येतं, त्यांच्याकडनं आपले नाराजी दूर करून घेता येते, किंवा आपल्याला जे हवं ते पदरात पाडून घेता येतं. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये ही घाई लागली आहे की हे 7 खासदार कधी आपल्याकडे येत आहेत. पण हे खासदार येतील का, येणारच आहेत का, याचं काही नाही. आज तर मी म्हणलं ना की एका मोठ्या नेत्याने, त्याचं नाव पुढे आलेलं नाहीये, पण त्यांनी तर हा बॉम्ब टाकलेला आहे की पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये 7 खासदार येत आहेत. बघूयात पुढच्या 7 ते 8 दिवसात काय होतंय.